सध्या मी गोपूस परिसरात आहे. आमच्याकडे आमदार जयकुमार गोरेचे हवा आहे. विचार करत बसायला लागते, कुठलं काम आठवायला लागते. एवढी कामं आमच्या गावात आहे. त्यांची पोरं शिकल्यामुळे आज ती जॉबला इथे चांगली आहे. सध्या मी गोपूस परिसरात आहे. काय काम पगार जो तो उठतो तो अशीच आश्वासन देतोय आम्हाला की बाबा पाणी येणार आहे म्हणून. कॅनलच्या खाली जरी आमची शेती असली तरी पाणी हे फक्त पुढंच घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत. दादा काय सांगाल, काय विधानसभा निवडणूक लागले, कोणाची हवा आहे तुमच्या भागात, काय सांगाल? आमच्याकडे आमदार जयकुमार गोरेचे हवा आहे. सध्या 15 वर्षात त्यांनी अतिशय कामं भरपूर केलेले आहेत. रस्ते म्हणा, पाणी मागा, सर्व कामं भावने केलेले आहेत. त्यामुळं आम्ही चौथ्यांदा भावनाच आमदार करणार अशी आमची इच्छा आहे सर्व माझ्या मित्रमंडळीची. पण आम्ही आता सध्या मतदारसंघात फिरतोय. लोकांचं म्हणणं आहे की पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर इथल्या युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. त्या संदर्भात काय सांगाल? इथं तर काय भाऊचेच हवा आहे, तिथं काय विषय नाही. त्यामुळं आम्ही तर करतोय भाऊचं काम. सगळे सर्व मित्रमंडळी आम्ही करतोय भाऊचं काम. त्यामुळं काय इथं भाऊचेच सगळं. दादा तुम्ही काय सांगाल? निवडणूक लागली आहे, आत्ता सध्या मुद्दा गाजतोय या भागात, तरी पाण्याचा प्रश्न आहे. काय सांगाल एकंदरीत आत्तापर्यंत? मग जयकुमार गोरे असतील, बाकीची लोक असतील, त्यांनी काय कामं केली तुमच्या भागात आणि काय कामं केली पाहिजेत? कसं आहे, आता निवडणूक लागली आहे तर 15 वर्ष झालं जयकुमार गोरेंनी गावासाठी, तालुक्यासाठी प्रत्येक वाडी वस्तू बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. पाण्याचा प्रश्न नाही. तर तुम्हाला सांगतो, आमच्या गावाचं उदाहरण घ्यायचं झालं तर असं गावात कुठं जागा नाही की तिथं डांबरीकरण नाही, रस्ता आहे, पाण्याची सोय आहे. तुम्हाला सांगतो तालाव्याची कामं आहेत. आता हे दिसतं 4 किलोमीटर रस्ता पळशीपर्यंत जयकुमार गोरेच्या फांडातून झाला. इथनं 4 किलोमीटर सिरसोडीपर्यंत जयकुमार गोरेच्या फांडातून झाला. आमच्या गावात एवढी कामं झाली ते आम्हाला असं विचार करत बसायला लागते, कुठलं काम आठवायला लागते. एवढी कामं आमच्या गावात बऱ्यापैकी काय असं कामच काही राहिलेलं नाही. बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न असो, उरमोडीचं बऱ्यापैकी आम्हाला अर्धगाव खाली भिजतं. उरमोडीच्या पाण्यामुळं आम्हाला कंटिन्यू उन्हाळ्यात पाणी असते. पाण्याची काय अडचण नाही. तुम्हाला सांगतो, आता 21 गावचे भाऊ म्हणल्यावर ती स्कीम होणारच. भाऊंचा शब्द म्हणजे शब्दच असतो. त्यामुळं आमचा राहिलेला हा परिसर पाण्यानं पूर्ण एकदम ओलिताखाली येईल. त्यामुळं आमचं सगळं चांगलं चाललं आहे. पण एकीकडं म्हटलं जातं की प्रभाकर गारगे इथले स्थानिक उमेदवार आहेत, त्यांचं पारडं जड आहे. काय वाटतंय तुम्हाला? कसं आहे, आम्ही का कामाच्या बाजूने जाणारे माणसं आहे. आम्हाला कशाच नाही. आमचा विकास, गावचा विकास व तालुक्याचा विकास ह्याच्याशी आम्हाला ही करायचे आहे. तुम्ही गावात विचारू शकता. काम म्हणजे काम हे भरपूर कामाची काम बोलते. फक्त आमदार हा तोंडातून बोलत नाही, त्यांचं काम बोलतंय. आणि गाव आमच्या गावाला एवढं पाहिजे, काम पाहिजे. त्यामुळं गाव हे विकासाच्या मागं जाणार. हां, शिकलेल्या माणसाला काम मिळावं, नाहीतर तो माणूस निराश होऊन गेलेला आहे. शिकलेल्या माणसाला काम मिळायला पाहिजे. 10वी होऊ द्या, 12वी होऊ द्या, हे होऊ द्या. आणि फुकट कोणाला देऊ नका हो, अजिबात देऊ नका फुकट कोणाला. त्याला त्याच्या जगण्या इतपत तर त्याला शिक्षण झाल्यावर पैसे मिळाले पाहिजेत, जगण्या इतपत. हां, आणि हे निवडणुकीला तुम्ही भरमसाठ घोषणा करताय, काय करताय, काय त्याचा हे नाही. म्हणजे आमच्या मान खाटावता तालुक्याच्या दृष्टीने. अहो, लाखो पोरं शिकून तयार झालेले आहेत. तुम्हीच शाळा काढलेल्या आहेत, तुम्हीच म्हणजे निरनिराळे कोर्सेस सुरू केलेले आहेत. पण कोर्सेस सुरू केल्यानंतर त्या पोराच्या हाताला काम नको मिळायला. हे असं आहे बघा. ही आमच्या 2 तालुक्याची ट्रॅजेडी आहे पोरानं. तुम्हाला काय वाटतंय? व्हावं माझ्या शिकलेल्या पोरांना, माझ्या पुढच्या पिढीला काम मिळावं. नाहीतर ही पोरं निराश होऊन जातील, वेड्यासारखे फिरतील. ताटात काय वाढलेलं आहे ते अजून पोरांना कळेना. त्यांच्या आईबापाने कर्ज काढून पोरांना शिकवलेलं आहे. आणि शिक्षण आज हे आहे ना, व्यवसाय शिक्षण, त्याला लाखो रुपये मोजावे लागत आहेत. ते कुठनं आणायचे हो? हे सगळं कोण करेल वाटतंय तुम्हाला? नाही, कुठल्याही कार्यकर्त्यानं करावं, आमक्यानंच करावं असं नाही. पण मान खटाव तालुक्यात जे उमेदवार उभे राहिलेले आहेत
त्या माणसाने प्राण ओतून आमच्यासाठी काम करावं. आम्ही त्यांच्या पाठीशी आहे ना. जयकुमार गोरे म्हणतायत मी पुढच्या पंचवार्षिकला पाण्याच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवणार नाही, या 5 वर्षात पाणी येणार. वाटतंय आणतील? नाही, आता 1952 पासून ह्या निरनिराळ्या उमेदवारावर आम्ही लक्ष ठेवलं, विश्वास ठेवला आहे. 1952 पासून पहिली इलेक्शन पाण्यावरच झालेली. आलं का पाणी सांगा तुम्ही, विचार करा ना. मग काय वाटतंय तुम्हाला, येईल का पाणी? आता काय सांगावं पोरांनो, येतंय का नाही ते. जर आलं जर असतं तर मी 100% सांगितलं असतं का नाही बाबा हे करतील. पण 1952 आणि कोणी, मी प्रामाणिकपणे सांगतो, कुणाला तुम्ही फुकट देऊ नका हो, कुणाला फुकट देऊ नका. आज कोण मागास राहिलेला नाही, काय नाही. प्रत्येकाच्या मागासवर्गीय असू नाही तर काय असू द्या, त्याच्या घरापुढे 4 चाकी गाडी आहे, त्याच्या घरापुढे. आणि ह्या महागाईचे दर किती वाढलेले आहेत हो. आता ह्या बायका माझ्याकडं 9 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत काम करतात. काय काम करतात? त्यांना 350 रुपये मी पगार देतो. अहो आतापर्यंत ह्या सीझनला सोयाबीनपासून बाजरीपर्यंत माझ्या 100 बायका झाल्या. 100 बायकाचे 35,000 रुपये झाले. 35,000 माझ्या त्या पिकातून मला निघत नाहीत. काय करू? लोकांना पैसे मजुरी देऊन माझे खिसे फाटले. पण पाणी आलं नाही. काय बघा ना तुम्ही बघा ना. पाणी पाहिजे, पाणी नाहीच इकडं. ह्या माणसाला प्यायला पाणी नसतं उन्हाळ्यात. बघा, प्यायला पाणी उन्हाळ्यात नसतं. आणि तुम्ही त्या 1500 रुपये देऊन आणि 3000 रुपये देऊन ह्या लोकांचा प्रश्न सुटत नाही राजानो, नाही सुटत. पाणी पाहिजे. आणि तुम्ही शिक्षण संस्था काढल्या, हे केलं ते केलं, पण ते हे करताना अशावर पोरं शिकवली आईबापानी की ह्याला म्हणजे जे माझ्या नशिबी आलं ना ते माझ्या पोराच्या नशिबी येऊ नये म्हणून. पण त्याच्या हाताला आहे का रोजगार? अशी अवस्था आहे. काय आता हे करायचं? हे करावं. कुणी भाजपनं करू दे, काँग्रेसनं करू दे, कुणीही करू दे, कुणी तर केलं पाहिजे ना. बघा, मी गोपुसगावमधून आकाश शिंदे बोलतोय. मी एक 5 स्टारचा कार्यकर्ता आहे. 5 स्टार ग्रुपला पहिल्यापासून शेखर भाऊंनी खूप मदत केलेली आहे. शेखर भाऊंनी ज्या काळी दुष्काळ होता त्या काळी टँकर, ॲम्ब्युलन्स अशा कुठल्याही सुविधा आम्हाला 5 मिनटात अवेलेबल करून दिलेल्या आहेत. पहिल्यापासून शेखर भाऊंनी आम्हाला मागल ती गोष्ट दिलेली आहे. कोणाचा दवाखान्याचा प्रश्न असला तिथं 10 वेळा मदत केलेली आहे. सर्व ठिकाणी भाऊंनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. आणि भाऊंच्या शब्दाने आज आम्ही कमळाचं काम करणार आहे. कमळाचं काम म्हणजे जयकुमार गोरेंना सपोर्ट करणार आहे आणि भरपूर मतांनी आम्ही त्यांना गावातून निवडून आणणार आहे. पण याची काय सांगशील? तर लोकांचं म्हणणं आहे की भागात फिरतोय आता 21 गावांचा पाण्याचा प्रश्न आहे, स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, याकडं आमदारांचं लक्ष नाही असं म्हटलं जातं. काय सांगशील? विषय काय आहे माहिती आहे का? बऱ्यापैकी पहिल्यापासून ह्या भागात आहे का नाही दुष्काळी भाग म्हणून ओळखलं जातं. पहिल्यापासून पाणी नव्हतं. पाणी नसल्यामुळं माणसांची जरूरत निघत नव्हती. ज्या भागात पाणी आहे, शेतकरी राजा सुखात आहे, बरोबर. त्या भागात ज्यामुळं पाणी आलं त्यामुळं शेतकरी राजा सुखात राहिला. पैसे भरायचं म्हणा, कशाचं म्हणा, सगळ्या बाबतीत शेतकरी मजबूत झाला. त्यांची पोरं शिकली, बरोबर आहे. त्यांची पोरं शिकल्यामुळं आज ती जॉबला इथे चांगली आहे. आणि ह्या मानखटावच्या तालुक्यात पाण्याचा प्रश्न असल्यामुळं तो आज जयकुमार गोरेंनी सोडवला. थोडक्यात अजून आमच्या गावची 21 गावची स्कीम ही पण मंजुरीत पडलेली आहे. ती पण थोड्या दिवसात होईल. जर झालीच तर ह्या सगळ्या पोरांचा रोजगारांचा सगळा विषय मिटणार आहे. ही पुढचं भविष्य ही जयकुमार गोरे आणि शेखर गोरे ह्या दोघांच्या हातात आहे. काय काम पगार अजून काय काय अपेक्षा आमदारांकडून येणार आहे? काय माहिती तुम्हाला काय काय पाहिजे आमदारांकडून? काय कामं झाली पाहिजे तुमची? आपलं गाव सुधारायला पाहिजे, हिवाळ्या पाहिजे, गाव सुधारायला पाहिजे, धान्य धुन्य घरी आम्ही पेन्शन आम्हाला चालू पेन्शनी तसं काय पेन्शन येतो काय. आता इकडे कोणाची हवा आहे? हां
हवा कोणाची आहे? हवा काय कमल ते सुतारी बी आहे, तुतारी बी आहे, कंबळ बी आहे. अजून चित्र काय आहे त्याची वराडची एवढं. तुमच्या मनातला आमदार कोण? आम्ही कबळ कमळाने. कमल बी देऊ बघू आता आम्हाला कोणीकडे. दादा तुमचं नाव काय? माझं नाव प्रफुल्ल गारगे, राहणार गोपूज. निवडणूक लागली आहे, हां. काय सांगाल भविष्यातल्या होणाऱ्या आमदाराकडनं काय अपेक्षा आहेत आणि काय केलं पाहिजे? भविष्यातल्या आमदारांकडून आमच्या तरुणांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. तरुणांना आत्ता मोठ्या प्रमाणावर रोजगार हवा आहे आणि जे आत्ता शिक्षण घेऊन बाहेर पडलेत त्या सर्वांना आत्ता सध्या खूप मोठ्या म्हणजे बेरोजगारी खूप वाढली, त्यामुळं उद्योग आमच्या भागात फार कमी आहेत आणि जी खरी डेव्हलपमेंट असते ते कुठंतरी उद्योग उभं राहिलं तर त्यातनं थोडा नवीन तरुणांना शिक्षण घेऊन बाहेर जावं लागतं. ते शिक्षण घेऊन बाहेर जाण्यापेक्षा आपल्या स्थानिक भागात रोजगार निर्माण झाले तर ते खूप म्हणजे इथल्या इथं त्यांना राहून नाही की मुंबई पुण्याला जाता स्थानिक गाव लेवलला राहून ग्रामीण भागात राहून त्यांना सगळा इथल्या इथं त्यांचा उदरनिर्वाह करता येईल. अजून बऱ्याच शिक्षण क्षेत्रात आमचा जरा भाग पिछाडीवर आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणं गरजेचं आहे. तशा शिक्षण संस्था उभ्या कराव्यात सर्वांनी, असं आमचं सगळ्या तरुणांचं मत आहे. आणि आम्ही सर्वांनी ह्यावेळी प्रभाकर घारगे हे अतिशय एक सुशिक्षित उमेदवार आहेत आणि सुसंस्कृत उमेदवार आहेत. त्यांचं काम बघायला गेलं तर त्यांनी सहकार क्षेत्रात अतिशय उत्तम काम केले. त्यांचा साखर कारखाना असेल आणि आपल्या भागात ज्या विकास सेवा सोसायटी असतील बँकेच्या माध्यमातून अतिशय स्थानिक पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत ते पोचलेले आहेत. विद्यमान आमदार जे आहेत आणि जे पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न हा खूप म्हणजे आमच्या इथून 1-2 किलोमीटरवरून गावाच्या खालूनच कॅनॉल गेलेला आहे. आता सर्वांना तिथनं लिफ्ट करून पाणी आणावं लागतं आहे आणि बऱ्यापैकी उन्हाळ्यामध्ये काय होतं आहे की लोकांना पाणी कॅनॉल गावातनं गेला तरी पाणी मिळत नाही. अशी आम्ही स्वतः तिथं शेतकरी आहे. आम्ही कॅनॉलच्या खाली जरी आमची शेती असली तरी पाणी हे फक्त पुढंच घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे की इथल्या लोकांना त्याचा काय तेवढा इफेक्ट होत नाही. म्हणजे ते कसं आपलंच पाणी आपल्याच वावरातनं जाते आणि त्याच्यावर आपला काडी मात्र अधिकार नाही. अशा गोष्टी हे आत्ता जे विद्यमान आमदार आहेत ते कसं होतंय त्यांच्यामुळे बऱ्याचशा लोकांना आता इथं म्हणजे पाणी पुढं पळवून घेऊन गेलं म्हणजे नेत आहेत. ते पुढच्या भागात नेतात. इथल्या लोकांना स्थानिकांना ज्या लोकांना खरं आता गरज असते म्हणजे आमचा मान खटाव तसा दुष्काळ आहे. त्यामुळे इथं लोकांना जर आपल्या भागातनंच पाणी जात असेल आणि ते पाणी मिळत नसेल तर हा खूप मोठा प्रश्न आहे ना. निवडणूक लागली आहे, तुमच्या महिलांचे नेमके काय प्रश्न आहेत, काय तुमच्या भागात होणाऱ्या आमदारांनी केलं पाहिजे, काय सांगाल? आम्हाला काय नाही, आमचं कसं आहे की आम्हाला तुम्ही आता समजा महिलांना तुम्ही देताय प्रत्येकी 1,500 रुपये, त्याच्यापेक्षा आम्हाला आमच्या मुलं एवढी शिकलेले आहेत ना त्यांना बाबा रोजगार ही मिळावा अशी आमची महिलांची सगळ्यांची इच्छा आहे. हां पोरांना मिळालंच पाहिजे. आज आमचे ग्रॅज्युएशन होऊन पोरं घरीच आहेत. त्यांना काहीच कामधंदा नाही. शेतीचे काय प्रश्न आहेत, काय शेतीचं काय आम्हाला पाणी ही काय नाही इकडं, पाण्याचं काहीच नाही. नुसतंच प्रत्येकजण म्हणतंयच की बाबा आज आता आम्ही निवडून आल्यानंतर पाणी देईन, पण अजून असं काही घडलंच नाही की आम्हाला पाणी पोचलंच नाही इथपर्यंत आमच्या. जयकुमार गोरे तर म्हणतात मी पाणी आणणार आहे, काय वाटतंय? नाही आणलं तर चांगलंच की आहे, त्याचा विषयच नाही, पण आलं तरी पाहिजे ना पाणी. आता कसं प्रत्येक वेळेस आता आम्ही तेच ऐकतोय की बाबा मी पाणी आणीन किंवा दुसरा एखादा असतो तो पण म्हणतो की आम्ही पाणी आणीन, पण असं कोणीच केलं नाही की पाणी ज्यानं आणलंय त्यानं आज आतापर्यंत आलेलंच नाही पाणी. आता होणाऱ्या आमदारांकडनं काय अपेक्षा? काय नाही, अपेक्षा हीच की आमच्या मुलांना रोजगार मिळावा किंवा बाबा आता तुम्ही सांगताय कसं की पाणी येईल, मग पाणी आलंच नाही. पाणी आलं तरी पाहिजे ना. प्रत्येकजण जो तो उठतो तो अशीच आश्वासनं देतोय आम्हाला की बाबा पाणी येणार आहे म्हणून. मग पाणी तर आलंच पाहिजे ना. आमची मुलं एवढी शिकलेली आहेत तरी त्यांना रोजगार नाही. आम्ही असं उन्हातान्हात रोज कष्ट करून शिकवतोय मुलांना.